तर मामानं तंबाखूला चुना लावून केली पेरणीची सुरुवात. तर हा पैसा पार्टीसाठी नसून पेरणीसाठी आहे. तर जय शिवराय मित्रांनो, मी मुक्तेश्वर. तर आज आपल्याला करायची आहे पेरणी. सगळ्यात आधी आपण दुकानाला गेलो, खत घेतलं, बी घेतलं. आपली सोयाबीनची पेरणी होती. सोयाबीनची बॅग आपल्याला 2121 ला पडली होती. राजूदा खत घेऊन आला. पाऊस आला म्हणून शेड मध्ये थांबलो. याला काय म्हणायचं होतं यालाच माहित. त्याला कोणाकोणाला वाटतं की हे साफसफाई करेल, त्याला काही लाईव्ह ऍक्शन दाखवतो. आपल्या शेडमध्ये पाली जास्त झाल्यामुळे हे सगळे पाली धरू मारू लागले. तेवढ्यात त्याला आपलं ट्रॅक्टर मध्ये मस्त सोयाबीन वगैरे टाकलं. निघालो आपल्या वावराकडे. हे पूर्ण पट्टाच आपला आहे. मामाने घेतला आपला तंबाखून चुना. हे खाल्याशिवाय ट्रॅक्टरच पुढे ढकलत नाही म्हणून लागले. केली एकदाची पेरणीला सुरुवात. त्याच वेळा पुढे इथूनच जाताना ही आमची रुक्मिणी मला शिंगावर उचलत होती. तर कोई बात नाही, गाय हमारी माता आहे, लेकिन याचं वासरू आमचं कोणीच नाही. तर त्याचा बदला याच्याकडून काढावं म्हणलं. त्रास देऊन आम्हाला लय तुला लय चांगलं होत असलं तर तसं सांग. नक्की फेरा जर फिरला ना. आमच्या खालच्या वावरात आहे डीपी आणि तिथले वायर जे आहेत का खाली आली, जे की नवीन ड्रायव्हरला दिसत नाही, म्हणून लक्ष द्यावं लागतं. या आमच्या मुद्द्याचा चेहरा लक्षात ठेवा. प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला आता दिसेल. आम्ही पाळलेल्यापैकी सगळ्यात दलिंदर कुत्र. थोडंसं बी कमी पडत होतं म्हणून आम्ही शेजारच्या आमच्या सरदेव बाबाकडे गेलो आणि बी घेऊन आलो. मग शेवटचे 8 तास मामानं मारले. तर मित्रांनो, व्लॉग आवडला असेल तर फॉलो करा मला. तर सध्या फॉलोअर्स कमी आहे, तर भलं होईल माझं. तर धन्यवाद.